चलो नितिन भाई। बिहार का सुपरस्टार साहिल वा नितिन वा। भैयाची टांग फाटली। ले लेंगे भैया को यूट्यूब में। भैया जी क्या कहते भैया? भैया म्हणला उद्या करा बाबा काम निघलाय। बदमाशी केंदे आणि खुन्नच्या साईडला वरती ना थोडं टपकतं इथं राव पाणी, थोडंसं वल्ल होतं इथं। दोन भैया आहे ना त्यांना घ्यायचे आता आणि आपल्या हॉटेलला जायचं, त्या की पत्र बित्र आहे ना फिट करून घ्यायचे त्यांच्याकडून। आता का टाकायचं नाही आणला, आता डायरेक्ट आणलाय ना एक संध्याकाळी 6 वाजता सगळं काय असेल ते खुराक नंतरच। 2 टाइम बरोबर टाकले ना तब्येत पण चांगली होती वासरांची। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आत्ता साधारण 11 वाजल्यात, जस्ट गोठ्यावर आलो। आज लई लेट झालो राव। आज साधारण आलो असून मी 8:30-9च्या दरम्यान, 9:30 वाजता घरी गेलो मी। 1 तासभर लागला, लय राडा केला त्या तिघांनी। आपल्या खुन्नसला ना इथंच बांधून ठेवला मी आणि लक्ष्मी आणि आपल्या भीमाला वरची। आज रात्री नेमकं पाऊस झाला चांगला, त्याच्यामुळे आहे ना चांगलं वल्ल आलं इथं। आणि खुन्नच्या साईडला वरती ना थोडं टपकतं इथं राव पाणी, थोडंसं वल्ल होतं इथं। आणि त्या साईडला कोपऱ्यात होतं एक, पण ते काय पेंड्या लावल्यात आणि त्याच्यात काय एवढं काय वाटलं नाही। पेंड्याच्या साईडलाच पाणी जातं सगळं वाटतं तिकडं। यांना आहे ना सकाळी ना मी त्या मोठ्या पेंड्या टाकल्या होत्या तशा कापून, सगळ्या खाल्ल्या बहिणीने। भीमा पण खातोय, लक्ष्मी पण, आणि आपला खुन्न चांगला खातोय। आता काड्या बिड्या फोडीतोय पार। आता का टाकायचं नाही आणला, आता डायरेक्ट आणलाय ना एक संध्याकाळी 6 वाजता सगळं काय असेल ते खुराक नंतरच। 2 टाइम बरोबर टाकले ना तब्येत पण चांगली होती वासरांची। ते आता एवढे 7-7.5-8 महिन्यानंतर आम्हाला जरा समजलं रुटीन कसं करतात। मग त्याच्या आधी केलं तर आम्ही घरचे आमचे माकवते रानातले दवा, ते निलेश काळ्यांचे गेलतो आम्ही दवा नाही का, त्यांच्या वडिलांनी मला सांगितलं होतं कसं टाकायचं खायला वगैरे, खाद्य वगैरे। ते तर लय चीप कॉस्टिंग मध्ये त्यांची करतात। आम्ही तरी मका कॉर्मन ते चारतोय नाही का, ते तर डायरेक्ट गावाचं पीठ आणि मक्याचा बरडा चारतात, आणि ते पण त्यांच्याच घरा रानातलंय। आता एवढं आपल्याला नाही होणार, कारण आपल्याला राहणार रुटीनला नाही। ज्यावेळेस रुटीनला येतील त्यावेळेस आपल्या इथं पण स्वतःकडे पण होऊन जाईल ते मका कॉर्मा। आणि समजा मका लावली तर आणि नंतर गव्हाचं पीठ, गहू आपल्या रानात राहील तर ते आपल्याला पण भागून जाईल, असं काही नाही। तर त्याला रुटीनला यायला जरा वेळ लागेल, तोपर्यंत त्यांचंही आंबवण लय कमी कॉस्टमध्ये आहे। तसं बघितलं तर आमचं जास्त जातं, आम्हाला साधारण ना तिघांना आता एक 8,000 रुपयात असेल, 7,500-8,000 रुपये आंबवनाचे फक्त। आणि वैरण घरचे असेल तर मग काय अडचण नाही। आणि याचं काय आता फ्रीमध्ये चालवलं आहे आम्ही, हे डायरेक्ट नदीकडीचं गावात आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही। मला वाटतं आता पाऊस पडलाय ना डिसेंबरपर्यंत गावात जाईन। 1 जानेवारीपर्यंत आम्ही नोव्हेंबरला आम्ही तिथं रानात लावणार, ते साधारण नोव्हेंबर-डिसेंबर 2 महिन्यात तर जानेवारीपर्यंत खायला येईन। मग काय अडचण नाही येणार ना आम्हाला, बारा रुटीनमध्ये राहीन हिरवं। पण बघू आता कसं प्लॅनिंग होतंय। आपल्याला ऑफिसमध्ये हॉटेलमध्ये जायचं आहे आज, पत्र लावायच्यात, इलेक्ट्रिशियन करायचे, पेंटिंग करायची। आज 3 कामं मेजर आहे, ती पूर्ण करून टाकायची। खरं 1 तारखेला ओपनिंग करायचं म्हणा ना, आज 16 तारीख आहे बरोबर। अजून फक्त आमच्याकडे 15 दिवस शिल्लक की, 15 दिवसात आम्हाला भरपूर काम आहे अजून। 2 भैया आहे ना त्यांना घ्यायचे आता आणि आपल्या हॉटेलला जायचं, त्या की पत्र बित्र आहे ना फिट करून घ्यायचे त्यांच्याकडून। त्यांना फक्त दोघांना उचलायला लागणार आपल्याला, आणि त्यांना सामान आणून द्यायला लागेल, स्क्रू वगैरे नाही का, ड्रिल मशीनचं। बाकी यांना ग्राइंडरचे व्हील पण आणून द्यायला लागतील, छोटे मोठे आणून दिले ना टेन्शन नाही, त्यांचं करून टाकतात। मग बाकी इलेक्ट्रिशियन मुळे म्हणले अर्धच देतो, आणि पेंटिंगवाला का द्यायचे त्यात येऊनच उचलायचं आहे, फक्त सेटअप लावून द्यायचं त्याला बस। आणि पेंटचं काय, पेंट गाडीत पडलं किती झालं आणलेली आम्ही, 2-3 दिवस झाले, 4 दिवस झाले असतील पेंट आणून। अरे मीटर मध्ये पानी नहीं पड़ा रे भैया, इसका ऊपर कुछ रखो ना, ये पानी जाएगा। इसका ना मीटर का बॉक्स बनने वाला है इसका। अरे अभी चद्दर रख दो ना उसपे ऊपर। हाँ चलो नितिन भाई। बिहार का सुपरस्टार साहिल वा नितिन वा। चलो भैया, तुम्हारा नाम क्या है? मुन्ना। मेरा बेल का नाम मुन्ना था। अरे वैसा क्या है? बैठो साहिल हुआ, बैठो।
भोजपुरी एक्टर साहिलवा। अरे ऊपर ऊपर नहीं थे भाई, ऊपर ऊपर। क्या यार, पाउडर नहीं लगाया होगा। देखो भैया इसको है ना, अब भैया इसको स्लोप करने का, अच्छा पानी जाना चाहिए अच्छे से। कितना फीट करने का? आधा फीट का? कितना कितना इंच करेंगे फिर? 4 इंची? तो 6 इंच करो, बाद में दिक्कत नहीं होना चाहिए। किधर रखा था केबल? अरे नहीं, ये केबल बहुत दिन से वैसे ही पड़ा है। केबल आणलं चांगला मोठा राव, केबल गायब झाला इथं, केबल नाही आता। हे पत्र बित्र जॉईंट मारायच्यात ना, ग्राइंडर बिल्डर जॉईंट मारायला पत्र होत पाय होता, केबल पाहिजे होती, केबलच नाही आता। केबल घेऊन आलो, मागल्या कंपनीवाल्यांकडून एवढी मोठी वाटवलंय, केबल घेऊन आलो भाई पण। आणि दुसरा भाई येतो एक, तो पहिल्यावाला गेला निघून, एक जण आहे नितीन म्हणून, आता दोघांना करून घ्यायला लागेल आपल्या सगळं। म्हणजे लाईट नव्हती, मग बरंच वेळ यांना परत पाठवली, परत लाईट आली, परत आणली, मग घरून ना गोट्यावर वेल्डिंग मशीन घेऊन आलो, स्क्रू बी सगळं आणलं, सगळं सामान ठेवले। आणि जो कॉम्प्रेसरचा पाईप आहे ना, तो फसला 70-80 फूट कमी आहे राव। ते आता शॉर्ट त्यांच्या स्टॉकमध्ये आहे का पाईप? असेल तर आपलं मग आज पण होऊन जाईल सगळं। बारी सारी कामाला आहे ना, लय अडचण येते राव, लय वेळ लागतो याला। ये मारायचा पत्रे पाहिजे, काय करतो इथं? पहिला प्राइमर मारो भैया, वो आणलाय जो प्राइमर भैया आणल्या भाई, पाईप आणलाय, आता पेंट मारतोय अख्याला गाड्याला। वो प्राइमर है ना? क्या? और कलर कौन सा है फिर? कलर का है? अरे वो कलर है भैया, ये प्राइमर है लिखा है ना, प्राइमर है, ये कलर है। पगला का क्या? कलर उसमें है बच्चे, वो क्या? ये कलर है, वो ब्लैक, वो क्या दे रही है भैया? असली का? हो, ये 4 लीटर कलर आहे विथ प्राइमर आहे, हे थिनर आहे। ही वाली भिंत आपली आणि ही वाली भिंत आहे ना, ह्या पूर्ण कलर बसून जाईल। आणि पुढे आपल्या शटरला ब्लॅक मारतं पूर्ण, ह्याला ब्लॅक करायचं आणि वर टॉपला पण ब्लॅक करायचं आणि त्या साईडला ब्लॅक करायचं आणि इथं ब्लॅक करून टाकायचं। हे आता असं प्लॅनिंग करतोय बाई, आता नोजल बिजल सगळं करतो आता। कलर ना ठीक होते, पातळ जर राहतो कलर थिनर टाकून। बाई लागण 1 तासभर तरी आता अजून त्याला कलर द्या म्हणलं तरी भैयाला द्या, हे प्रायमर रे असं आहे ते, त्याचा ओरिजिनल कलर जात नाही। पहिला मारला ते पण जाईना, आता याच्यावर कलर मारला लागेल आम्हाला परत। होय तो तुकडा मारला थोडा। 2000 years later. पहिला कलर आणला लीच प्रायमर, येलो लीच प्रायमर असा होता, ह्याच्यावर कलर मारायचा होता, तो प्रायमर होता। मग आता हार्डवेअर मध्ये जाऊन नवीन पेंट आणला मी व्हाईट कलरचा, भैया मारून टाकीन सगळा। भैया दोनों साइड मार के जाओ, ये वाला वो वाला। अरे टाइम नहीं, टाइम है, मैं मारूंगा, नहीं तो मेरे को सिखा तुम, मैं मार दूंगा बाबा। हाँ मारून जा आम्हाला, धक्का लावशील आम्हाला। 5:30 वाजले आता। पोर आहे तर तिथं गोट्या आपल्या हॉटेलवर, ते बाई आणि बाईचं शेड मारचं काम चालू आहे आणि ते बाई दुसरा बाई आहे ना पेंट मारतोय। आजच्याच आपलं पूर्ण होईल लगेच। सकाळी घेऊन आलो होता ना लवकर, पण तेव्हा लाईट नव्हती, त्यामुळे बराच टाइम झाला। मग दुपारी मग बराच लेट मग आम्ही लाईट आली आणि ते भैया मारला येतो म्हणून। आता आमचा आचार्याला पण इथं हेल्पला आणला असता, त्याला फोन केला, त्या फोन उचलत नाही देता, तो म्हणला मला मी आलो असतो।
ओके, आज जरा 5:30 वाजता आलो. शेण झाडून काढा लागेल. आपला खुन्नसला आहे ना पुढं बांधून टाकू. आणि इथं लय शेण झाडून काढला रे. लय घाण करतात वाईट. सकाळींची दावण क्लीन आहे बघ. खुन्नस लय भारी खातं चांगलं एकदम. लक्ष्मीने पण चांगलं खाल्ले. बिवा मग खाते चांगलं. आता 6 वाजल्यात. आता जाय आपल्याला हॉटेलला जायला लागन. कारण की पोर आहे ना सगळे आहोत तिथंच आहे. ते जाऊन मला पण हेल्प करायला लागन जरा. ओके, सगळं उरकलं. अर्धा तास लागलं मला. अर्धा तासात मला सगळं होतं अख्खं इथलं गोट्यातलं. ओके, 3 लाईट चालू फक्त. आतलं आहे ना नंतर साफ करू. पहिले साफसफाई केली मी. इथली मॅट साफ केली आणि खुन्नसला आत बांधला. अजून आमचं पत्र लावायचं काम चालू असणार आहे आपल्या ऑफिस हॉटेलवर. आता 2000 years later. पाहिजे ना एवढं लावलं पत्रे. तरी पण एवढं बाकी अजून. ही बाजू बाकी आमची अजून बरीच. काय अजून तासाभरात कम्प्लीट होऊन जाईल आपलं. आणि ते पेंटवाल्या पाहिजे ना एवढंच मारलंय. बाकी उद्या येईन तो पण. 12 वेळ जातोय राव. बारीच आहे का आम्हाला. याला सकाळ बसून तर गेलो आम्ही. लगेच राहिलो आम्ही दोघं. रितेश गेला घरीची गाय बी आणली. वरती थांबलं दुकानावर त्याच्या. म्हणजे थांबाय अजून तासभरात सगळं होऊन जाईल. सगळं रूम झाली ना मग काय अडचण नाही. एवढं काम झालं आमचं आत्तापर्यंत. फक्त थोडं राहिलेलं आहे असं नाही का पत्रे. सकाळ करू म्हटलं बाई याला म्हणलं. मग हे काय मी उद्या करून टाकीन सगळं. उद्या मग बारीक सारी सगळं सांग काम होईन अख्खं. आतलं शॉपमधलं हे पण होईन. काय झाला पेंट मारून होईन. प्लस पुढले पत्र आहे त्या साईडचे पत्र आहे ते सगळे आवळायच्यात. आपलं सामान मग जमा करायचं. तरी सामान जमा करून टाकतोय. ग्राइंडर सगळं. नाही तर लंपात झालं अवघड होईन. याची टांग फाटली. भैया जी क्या कहते भैया. भैया म्हणला उद्या करा काम निघला. उद्या करायचं सगळं सामान आत ठेवलं आम्ही. स्क्रू मशीन वेल्डिंग मशीन आपलं नाही. वेल्डिंग मशीन आपली. स्क्रू मशीन आणि ग्राइंडर आपलं नाही. बाकी सगळं आत ठेवलं आम्ही सगळं. आता हे उद्या करीन सगळं भैया. मग सज्ज होईन उद्या.